फलटणचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। रामराजे निंबाळकरांच्या टीकेला रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंनी उत्तर दिले। रामराजेंना सत्तेत राहण्याची सवय आहे असा पलटवार रणजितसिंग नाईकांनी केला, तर रामराजे निंबाळकरांवर गोरेंच्या नावाने रडण्याची वेळ आली आहे असा चिमटा आमदार जयकुमार गोरेंनी काढला। जरा उंच असल्यामुळे मला वाटत नाही त्याच्या मेंदूपर्यंत हृदयातनं रक्त जातं की नाही। हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही तोपर्यंत तो कमळ आहे। आवरण कमळावर तुम्हाला मान्य करायचं असेल तर महायुती। हे काय कशाची महायुती इथं? ते तुतारीकडे जाणार आहे का महाराष्ट्राला माहिती आहे। आतापर्यंत शेकडो कोटी रुपयाचा लाभ अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी घेतलेला आहे। मग आता लाभ घेतल्यानंतर कुठंतरी जाताना कुणाचं तरी ठपका ठेवायचा, कुणाकडे तरी बोट टाकवायचं। मग ते माझ्याकडे बोट दाखवून त्यांना तुतारीकडे प्रवास करा, सातत्याने सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयास असतो। 20 वर्ष मंत्री असणारा, 7 वर्ष सभापती असणारा, 27 वर्ष सत्तेत असणारा रामराजेंना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली, सत्तेतनं 5 महिने सुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला सत्ता गेल्यानंतर तो आत्ता जाणवायला लागलं।